अगं भांडी सगळी घासून पालती घातल्यावर आल्या, एक तांब्या घेऊन घासून दवायला. काय झालं का मम्मी? आला तुला पुळ का? एवढ्या थंडीत उभारले तुमच्यासाठी. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. आणि काय प्लॅन करायचं म्हणले असो? भाकरी आणि वांग्याचं भरीत. तर भाकरी आणि वांग्याचं भरत चुलीवरचं. वा, हे तुमच्या दोघींचं प्लॅनिंग झालं आधीच. जोरात. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय गाईज, दुसरा दिवस शेतात आहे आम्ही आज. काल पार्टी केली आम्ही आणि आज दुसरा दिवस. सकाळ सकाळ परत उठलो, कारण की इथलं सकाळचं वातावरण बघायला जी मजा आहे ती कशात नाही. आता आम्ही शूट करायला सकाळ सकाळी परत एकदा आहे ना. चलो जाएंगे. एवढ्या थंडीत गार पाण्यात नाही तर इथं हा ना काय होईल. जरा घेऊन येते बारकी बारकी. गाईज फायनली आता इथं मॉर्निंगला बनायला लागले तुकडे, हे गरमागरम तुकडे. आणि ही मम्मी काल मिठाईची प्लेटा काढलेल्या ठेवायला लागले भरून, स्वच्छ धुतलं आता पुसून. इकडे आणण्या तुकडे करायला. आणि काय प्लॅन करायचं म्हणले असो? भाकरी आणि वांग्याचं भरीत. तर भाकरी आणि वांग्याचं भरत चुलीवरचं. वा, हे तुमच्या दोघींचं प्लॅनिंग झालं आधीच. बा, 26 जानेवारीच्या आधी येऊ ना, हा. त्यावेळी काय बघा, ह्या दोघींनी प्लॅनिंग करून बसल्यात आणि आता मला सांगायला लागल्यात. सो गाईज चला, आम्हाला 6 महिने यायला मिळत नाही. 6-7 महिने गाईज इकडे यायला मिळत नाही. 3-3 महिने 4-4 महिने येत नाही आम्ही. मम्मी पप्पा रोज असतात. आपलं स्वच्छ करायला यायला लागतं. हा, पण आम्हाला शूटमुळे मिळत नाही गाईज यायला. त्यामुळे आम्ही असं प्लॅन करतोय, पण जास्त दिवस राहत नाही, 2च दिवस राहतोय. जास्त दिवस पण मिळत नाही राहायला आपला असून. खास फार्म हाऊस त्यासाठीच आम्ही घेतलंय. एक तर शेती होत्या, दुसरी गोष्ट आमच्या सगळ्यांची एन्जॉयमेंट पण होते. त्यासाठी एवढं मोठं घर बांधलंय. तर गावाकडची आठवण राहते. हा, गावाकडची एक आठवण राहते. आणि लय लांब जायला जमत नाही ना. अजून एक अजून एक गावाकडे शेत आहे काय, पण तिकडं आम्हाला जाणं होत नाही, कारण की ते जरा लांब आहे. आणि हे इथल्या इथे जवळ सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यामुळं आता नाश्ता करणार आहे आणि एन्जॉयमेंट आमचं झालं. अजून शूटला लागणार नंतर थोड्या वेळानं आवरून सगळेजण. सो तुम्हाला लवकरच न्यू इयरची पार्टीचा ब्लॉग आला आहे, बघा तुम्ही कंटिन्यू. न्यू इयर पार्टीचा ब्लॉग आलेला आहे, तुम्ही बघा. जे आम्ही काल पार्टी केली, ही पार्टीचं काल भरायचं सुरू आहे. हे बघा, सगळं भरायचं पॅकिंग सुरू आहे आता. माझ्या काल बघितलं तुम्ही ब्लॉग मध्ये, शेंगदाण्याची चटणी होती, ते जरा तुकड्यात टाकायला. लय पण नको टाकू, त्यातलं त्यात. बरं टाक तुझ्या हिशोबाने मग किती टाकाय बस ना. सिया मजा आली काय 2 दिवस? आणि मेन म्हणजे आमचं प्लॅन अजून कामामुळे कॅन्सल होत होतं. ही रडून रडून महाग लागले आमच्या. सिया जायचंय, मला स्कूलला सुट्टे, जायचं म्हणजे जायचंय. मग आम्ही आमची कामांना ठेवलं बाजूला आणि फायनली सियासाठी आम्ही आलो. खास म्हणजे सिया तुझ्यासाठी आले, लक्षात ठेव. आणि विहानसाठी शेव मिक्स करून करणार, कारण की तुकडे शेव मिक्सर शिवाय काय म्हणतात, काय फरसाण्याशिवाय चांगलं लागत नाही. फक्त हे चेक करायला एकदा, कधी कधी पिना असतात छोट्याशा, तर तुम्ही पण हे फरसाणा वगैरे चेक करून मुलांना वगैरे देत जावा. आणि आता चेक करून टाकलं तिनं पाणी. तुमची पण आंघोळ वगैरे झाल्या आणि आता आम्ही सगळेजण नाश्ता करणार. सिया भरून दे तेवढी बाटली. तर सगळ्यांना गुलाबजामुन द्यायचं सुरू आहे. अजून मिठाई खाणार नाही, एवढं काही खाऊ शकत नाही. पहिला गुलाबजामुन संपवून टाकूया. आणि रबडी गुलाबजामुन आणि हे रसमलाई, सॉरी रबडी आहे का? सॉरी, रबडी काल संपली. देवा, सॉरी, मग रबडीच म्हणले की रे अतुल. सॉरी, ही रबडी आहे गाईज. आता रबडी आणि गुलाबजामुन सगळ्यांना द्यायला लावले. मम्मी पण नाही, ते वाढायला लावल्या. तुला गुलाबजामुन पाहिलं नुसतं? दोघांना 2 गुलाबजामुन दे, वाटी देऊया त्यांची. हा, तुला पण गुलाब रबडी पाहिजे तुला ना. तुला रबडी नको खायचं, भांडी घासायचं. हे रबडीला रबडी नको आहे. तिला गुलाबजामुन दे, तिला ताटात साईडला. भांडी सगळी घासून पालती घातल्यावर आल्या, एक तांब्या घेऊन घासून दवायला. काय झालं का मम्मी? आला तुला पुळ का? हे पुळका कशाचा? पण तू काय झालं असं का गावाला पुळ काय येतो करा लागलाय किती एवढं काय? का करायला लागला? हे तर सगळं भांडी घासून पालती घातल्या करायला. वा वा वा, मजा आला. जेवणामध्ये काय काय? लाडू, चकली, चिवडा. जेवण जेवा पटपट पटपट. थांब जरा, ते आहेच ठेव, एक द्यायचं सगळ्यांना. आता आम्ही इथं जेवणाची तयारी सुरू केलेली आहे. फायनली जेवण करणार आहे, शूट करणार आहे, मग घरी जाणार आहे आम्ही.
सो मम्मी तिकडे वाडा आल्या, दीदीने जेवण बनवलं, इकडे मला खात आवडत नाही सरकार आल्या जोरात. ती रिॲक्शन गावलं की हे ना बोललं नाही पण रिॲक्शन गावलं जोरात. आता वाजत गाईज रात्रीचे 11 आणि आमची झालेली आहे पिकनिक थंडीमुळे व्हायला आले. हॅपी न्यू इयरची पिकनिक झाली चांगली. आम्ही फार्म हाऊसवर आता चाललोय घरी. सो गाईज चला आता पॅकिंग सुरू आहे, पॅकिंग सुरू आहे, सगळं गाडीत भरायचं. इथं विहान सिया दिदी आहे तर आता. सो गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहू द्या. बाय गाईज बाय. थंडीत पूर्ण शूट करूया. स्टार्ट काय हा हा या आता थांब या. एवढ्या थंडीत उभारले तुमच्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब.